काय वाटतं बंद करा, काय वाटतं बंद करा. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की उभ्या असलेल्या व्यक्तींना बसायला सांगा. सर्वांनी शांत बसावे. सर्व पुरुष मंडळींना माझी विनंती आहे सर्वांनी शांत बसावे की आपल्या जागेवर कार्ड मिळणार आहे आणि रजिस्टरवर ज्याप्रमाणे नोंदणी झाली त्याच क्रमांकानुसार तपासणी होईल. प्रशांत वैद्य यांचं स्वागत गोपालसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कारण डॉक्टर नितीन दांडे हे सुद्धा एक MBBS MD मेडिसिन पेशंट डॉक्टर आहेत आणि मग ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं आरोग्य सुरक्षित असलं पाहिजे, आरोग्य संपन्न असलं पाहिजे, निरोगी व्यक्ती असला पाहिजे हा त्यांचा एक विचार आहे आणि तो विचार साजरा करण्यासाठी हे शिबिरांचं सर्व आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. युवकांसाठी सुद्धा विविध उपक्रम राबवले जात आहे आणि आज त्याचाच भाग म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा हे शिबिर आयोजित केलेलं आहे. मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला संवादाला सुरुवात करावी. डॉक्टर नितीन दांडे साहेब. नांदगाव खंडेश्वरला आमचे मित्रमंडळ यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या नांदगाव खंडेश्वरचे लाडके अध्यक्ष नगराध्यक्ष श्री संजयजी खोपडे साहेब, तसंच मंचावर उपस्थित प्रशांत भाऊ वैद्य साहेब, उद्धव पारवे, दिनेश भाऊ धवस, ओमप्रकाशजी भारती, अतुल तारेकर, वैभव देशमुख, खलीलभाई पठाण, विजूभाऊ बिस्ने, राजाभाऊ ठाकरे, मधुभाऊ गोठाळे, श्रीकृष्ण मारबदे, प्रशांत भाऊ धवस, जयंत पाटील, राजूभाऊ हजारे, उत्तम ब्राह्मणवाडे, शेख गाफरबाई, उमेश कवकडे, सतीश पटेल आणि सर्व पत्रकार बंधू यांचे मी ते हार्दिक स्वागत करतो. सगळ्यात आधी आपण आपले नगराध्यक्ष जे आहेत यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या नगर परिषदच्या सगळ्या कामांकरता 10 कोटी रुपये त्यांनी आणले. रामदासजी तळस यांच्या प्रयत्नांनी हा निधी उपलब्ध झालेला आहे. आणखी या निधीमुळे नांदगाव खंडेश्वर या गावामध्ये पुढचा विकास होईल. एका नवीन, एका तरुण, एका चांगल्या माणसाला जे आज आपण निवडून देतो त्याचंच हे फळ आहे. निवडून देताना कोणत्या व्यक्तीला निवडून द्यायचं हे आपल्या हातात आहे आणि याचाच आपण विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला याच्याकरता हे म्हणत आहो कारण की आता जवळच विधानसभेचे इलेक्शन आहे. या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला आमदाराकरता मतदान करायचं आहे. मागच्या 15 वर्षापासून आपण ज्यांच्याकरता मतदान करून ज्यांना निवडून देत आहोत त्या व्यक्तींनी या तिन्ही तालुक्यांचा काय गय केलेली आहे ती तुम्ही सगळे पाहता. कुठे किती कामं झाली
कोणते कामं केली, कोणते नवीन उद्योग आणले, कोणत्या लोकांकरता त्यांनी इथे जॉब मिळवून दिले, काहीच नाही. कोणतंच काम झालं नाही आहे राजकारण करण्याच्या व्यतिरिक्त. म्हणून या माध्यमातून मला आपल्याला हे सांगायचं इच्छितो आहे की मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्रावर भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि सीएम देवेंद्रजी फडणवीस आपले आहे. आपल्याला देवेंद्रजीचे हात मजबूत करायचे आहे. आपण देवेंद्रजीचे हात मजबूत केले तर पुढे महाराष्ट्र सक्षम होईल आणि आपल्या भागाचा पण विकास होईल. देवेंद्रजीचे हात मजबूत करण्याकरता आपल्या सगळ्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की इथून भाजपचा जो उमेदवार राहील त्या उमेदवाराला आपण मतदान करायला पाहिजे. भाजपला मतदान करणं, आम्ही तर पदाधिकारी आहोत भाजपचे, भाजपची तिकीट मागण्याकरता मी पण इच्छुक आहे. समजा पक्षाने मला तिकीट दिली तर मी तुमच्यासोबत उमेदवार म्हणून राहीलच, नाही दिली तरी मी तुमच्यासोबत राहील. जो भाजपचा उमेदवार आहे त्याला निवडून देण्याकरता. भारतीय जनता पक्ष जो आहे तो एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपामध्ये हे पाहिलं जात नाही नंतर कोणाला उमेदवारी दिली कोणाला नाही दिली. नंतर पक्ष फक्त हे पाहतो की आमचा जो उमेदवार आहे तो निवडून कसा येतो. आणि पूर्णचे पूर्ण कार्यकर्ते आज जे सगळे जे स्टेजवर बसलेले आहेत, जे भाजपचे कार्यकर्ते आम्ही तिकडे तिकडे आहेत, त्या सगळ्यांना एवढंच माहिती आहे की आम्ही नंतर भाजपचा उमेदवार जो आहे का निवडून आणायचा आहे. या मागच्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीसांनी जे काम केलं आहे, एका लहानशा गावापासून तर मोठ्या शहरापर्यंत, शेतकऱ्याच्या विमा योजनापासून तर इंडस्ट्रीज पर्यंत, आपण ज्याला म्हणतो शिक्षणाचं लहानशी शाळेपासून ते एअरपोर्ट बांधण्यापर्यंत हे सगळे कामं हा सीएम मागचे 5 वर्षापासून सतत करत आहे. आपल्या सेवेकरता 24 तास हजर असतो. आज केंद्रामध्ये मोदी साहेबांची सरकार आहे. आपण पाहिलं असेल की मोदी साहेबांच्या सरकारचं काम करायचं पद्धत कशी आहे. जी गोष्ट जे एक काम मागच्या सरकारने फार वर्षाआधी चूक केली होती, ती चूक आता 370 जी कलम त्यांनी खारिज करून ती चूक दुरुस्त केलेली आहे. म्हणून आज इथे मी सगळ्यांसमोर तुम्हाला एक विनंती करतो आहे की मतदान देताना फार आवश्यक आहे तुम्हाला योग्य व्यक्तीला मतदान देणे. तुमचं हे मतदान फार महत्वाचं आहे. मागच्या 5 वर्षाचा काळ तुम्ही पहा. भारतीय जनता पक्षाचा सीएम साहेबांचं तुम्ही जे काम त्यांनी केलेलं आहे ते पहा. सगळ्या योजना त्याच्यामध्ये आहेत. शेतकऱ्याकरता, गावातल्या लहानशा शेतमजुराकरता कर्जाची योजना, सगळ्या योजना याच्या अंतर्गत आहे आणि सध्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. म्हणून आज इथे आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की पुढचं मत जे आपल्या विधानसभेचं ते योग्यरित्या भारतीय जनता पक्षाला द्यायचं. कमळाला तुम्ही वोट द्या आणि निश्चित राहा की पुढच्या 5 वर्षामध्ये या पूर्ण भागामध्ये डेव्हलपमेंट कसं होते. हीच मला तुम्हाला विनंती आहे. आणखी आपण सगळे इथे आलात. आज आपल्याला इथे नेत्र शिबिर आहे आपल्या इकडे. ज्या माझ्या आई बहिणी वडीलधारी लोक इथे आलेले आहेत, ज्यांना डोळ्याचा त्रास आहे, त्यांनी आपले डोळे बरोबर तपासून गेले. आणखी ज्यांना केटरेक आहे, गालबिंदू आहे, मोतीबिंदू आहे, तुम्हा सगळ्या लोकांना आम्ही एक चिठ्ठी देऊ. त्या चिठ्ठीनुसार 50-50 लोकांना आम्ही इथून नागपूरला देऊ. नागपूरला तुमची शस्त्रक्रिया करण्यात येईल. नागपूरहून तुम्हाला परत घरी आणण्यात येईल. या सगळे यायचा, तिथे जेवायचा, शस्त्रक्रियेचा तुम्हाला खर्च राहणार नाही. आणखी आज ज्यांना नंबर नाही लागले आहे, ज्यांना चष्मे लागले नाही आहे, ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे, अशा सगळ्या लोकांना तुमचे डोळे तपासून इथे आम्ही लोक तुम्हाला चष्म्याचे वाटप करणार आहे. सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा. आरोग्य व्यवस्थित ठेवणं फार आवश्यक आहे.
सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य झालेलं आहे. या जीवनामध्ये समजा आरोग्य आपलं खराब झालं, काही त्रास झाला, बिमार पडलं, हात द्वेष येतो, आपण बिछाण्यावरून थांबतो, हे व्हायला नाही पाहिजे. तब्येत चांगलीच राहायला पाहिजे. पुढच्या वेळेस तुम्हाला मी आणखी एक कॅम्प आणून देणार आहे, जिथे तुमचं हृदय, तुमचं ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हाडांमध्ये कॅल्शियम किती आहे, तुम्हाला समजा हाडाचं कॅल्शियम कमी झालं आहे तर ते कॅल्शियम कसं वाढवायचं, पाठीत त्रास आहे, पाठीचं माझ्या आई बहिणींकरता तुमच्याकरता मी गायनेकच्या जे गायनेकोलॉजी डिपार्टमेंटचे जे काही टेस्ट आहे ते करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त महिलांमध्ये, ते कॅन्सरचं प्रमाण आपण समजा पहिले डिटेक्ट केलं, त्याचं डायग्नोसिस समजा फार आधी झालं तर त्याचा ट्रीटमेंट लवकर होते आणि पुढचा त्रास होत नाही. असा हा कॅम्प तुमचा पुढे घेणारच आहे मी. त्याच्यातून तुम्ही सगळे यायला पाहिजे. आणखी आज आता गर्दी भरपूर झालेली आहे, आपण मला वाटतं कॅम्पला सुरुवात करायला पाहिजे. आपण आता कॅम्पला सुरुवात करू. आणखी तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे माझी, योग्य पक्ष, योग्य व्यक्ती हाच निवडून द्या. बाकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवू नका. कोणी काही वाटप करत असेल त्या वाटपाकडे लक्ष द्यायचं नाही. कोणी आता याच्यामध्ये कोणी साड्या वाटप करतात, कोणी काय वाटप करते, कोणी काय वाटप करते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं मत अमूल्य आहे. मत त्यालाच द्यायचं ज्याच्यामुळे पुढचे 5 वर्ष आपले सुरक्षित होईल. धन्यवाद. आणि माझी हीच अपेक्षा आहे तुमच्याकडे की तुम्ही हे नक्की करा. ठीक आहे, कराल ना? धन्यवाद. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन जाधव हे सुद्धा मंचावर विनंती होती अशी विनंती करतो. नितीन जाधव यांचं स्वागत पुष्पगुच्छ घोषण चर्चे करतील अशी विनंती करतो. अमित भाऊ डहाकोंडे अल्पसंख्याकांचे अध्यक्ष सलीमभाई पठाण 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य तसेच विदर्भ विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, नांदगाव खंडेश्वरी नगराध्यक्ष आणि मंच मित्र परिवार आणि महिला मंडळी, आज हा दिवस नांदगाव खंडेश्वर येथे विकासाची गंगा घेऊन आमचे नितीन धांडे हे इथं आलेले आहेत. कारण की आता केंद्रात आहे मोदीजी आणि महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे संपूर्ण देशात, संपूर्ण आपल्या देशात विकास वाढून राहिले. आपल्या इथे विकास येणार आहे पण काही अडचणीमुळे तो थांबला आहे. आता हे अडचण आपण मतदानाच्या माध्यमातून दूर करणार आहोत. कारण की एक काही सरळ असली तर कोणताही विकास सरळ येऊ शकतो. आपल्या नांदगाव तालुका, धामणगाव मतदारसंघात अनेक कामं विकासाची रखडलेली आहे. त्याची कारण आहे मला, कारण की इथं भारतीय जनता पार्टीचा पाहिजे तसा नेता नाही. आता आपल्याला धामणगाववाल्याला एक नेता भेटलेला आहे आणि मी सगळ्या लोकांना विनंती करतो तर त्यांनी या नेत्याची कदर करावी. आजचा कार्यक्रम तसा नाही आहे. आता आहे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, काँग्रेसचं नाही. या राज्यात ऑनलाईन झालेली आहे. काँग्रेसच्या राज्याचा होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आहे का? काँग्रेसच्या राज्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावात 2 नवरा बायको आणि 2 मुलं राहत होती. मुलाचं नाव विकास होतं आणि मुलीचं नाव होतं योजना. हे 2 राहत होते. पण काही दिवसांनी काय झालं,
तर त्या बाईचं घरवाला म्हणजे विकासचे वडील वाढले. विकासचे वडील वाढले, आई एकटी पडली. ते म्हणजे कसं करावं आता, या गावात आपण एकटं कसं काय राहतं. म्हणून तुझ्या सभा दिला का भाऊ, हो ना, तू आमच्या गावी येऊन जा. तिथं ते आली. काही दिवसाला काय हो, काही दिवसाला काय झालं, आई बाबा भावाच्या घरी आली. तिनं विकासला शाळेत टाकलं हॉस्टेलमध्ये गावाजवळच्या, आणि योजना रोड डबा नेऊन देतात. आता आईचं काय झालं तर विकास हा एकच मुलगा आहे आणि तो होतकरू आहे, त्याच्या भविष्यात माझं आयुष्य आहे. आई त्याला रोज गरम गरम डबा योजना जवळ घेऊन पाठवली. विकास दादाले देतो, विकास दादाले देतो, हो आई देतो ना, असं चाललं. पण दिवाळीची सुट्टी आली, विकास घरी आला. विकास घरी आला, आईनं विकासले पाहिलं, रडत इतकी रडून राहिली, इतकी रडून राहिली, इतकी रडून राहिली. बाकीचे लोक ते सांगे का वाटतो, म्हणजे बाबा विकासाने मी रोज डबा देत जा, म्हणजे गरम गरम. विकास किती लोड झाला, विकासने विचारलं काय बाबा इतका फोन कसा लोड झाला, तो म्हणजे योजना माझा डबाच नाही आणला. योजना नाही आलं गाव मी तुला गरम गरम डबा देऊ, योजना म्हणजे खाणारे किती लोक होते, तर तसं नाही आहे आता. आता हा डायरेक्ट ऑनलाईन इथून आला का इथं, इथून आला का तुमच्या गावापर्यंत. म्हणून म्हणतो मी तो येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी विसरून आपले ज्या सगळ्या दूर करून आपले येणारे जबरदस्त आपले लाभलेले माणसं आहे त्यांना मदत करून आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं आहे. तर तिकीट मिळालीचं त्याला पाठवायचं आहे, इतकीच विनंती करून मी माझे दोन शब्द संबोधतो. जय हिंद. यानंतर नांदगाव येथील नगराध्यक्ष सन्माननीय संजय भाऊ पोगळे शुभेच्छा पण थोडक्यात दोन शब्द व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो. शिबिराला पण सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम श्री गणेशजीला वंदन करतो. आज आपण अशा पावन ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. असे नेत्रदान शिबिर या आमच्या भाजप प्रदेशाचे सदस्य डॉक्टर नितीनजी दांडे सर यांनी जनतेची एक समस्या डोक्यात घेऊन आज दिला होता की नांदगावला मी निधी मत द्या, रामदाजी तळसला निवडून द्या. मी 10 कोटी रुपयाचा निधी नांदगाव शहराला दिला, त्यांनी शब्द पाडला. त्याचा पाठपुरावा करत खासदार साहेबांनी 13 फरवरी 2021ला सुदीपला पत्र दिलं की सदर तुम्ही माझ्या लोकसभेच्या निवडणुकी वेळेच्या वेळेस की या 10 कोटी रुपयाची कबुली दिली होती, त्यांनी ती मान्य करून मी येणाऱ्या बजेटमध्ये तात्काळ मान्य करून देतो. त्यांनी आलेल्या बजेटमध्ये मान्य करून घेते. त्याच्यानंतर मी त्यांना अजून खासदार साहेबांना 22/6 पत्र. आज नांदगाव खंडेश्वर इथे डॉक्टर नितीन दांडे मित्रमंडळ जे आमचे मित्र आहेत सगळे, यांनी एक आयएडचं डायग्नोसिस आणखी ट्रीटमेंट कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे डॉक्टर महात्मे हॉस्पिटल नागपूर यांच्यासोबत. या कॅम्पचा लाभ घेण्याकरता असंख्य इथे माझे आई बहिणी वडीलधारी लोक आलेले आहेत. डोळ्यांचा आजार पुष्कळ लोकांना असतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो आजार वाढत जातो. पुष्कळदा आपल्याला चष्मा लागणार असतो, पण आपण दुर्लक्ष करून किंवा पैशाच्या अभावी पैसा नसतो त्याकडे दुर्लक्ष करतो. याच्याचमुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला की नांदगाव खंडेश्वरला आपण असाच एक कॅम्प घ्यायला पाहिजे. याच्या आधी असा एक कॅम्प आम्ही चांदूर रेल्वेलाही घेतलेला आहे. चांदूर रेल्वेला तर आम्ही 1800 रुग्ण तपासले, 200 त्याच्यामध्ये केटरेक्ट आले. आणखी आम्ही 550 ते 600 चष्मेचे वाटप केले. तशीच गर्दी इथे पण मला दिसत आहे. असं वाटते की इथे आम्हाला पुष्कळसे केटरेक्टचे पण पेशंट्स भेटतील. काचबिंदू, मोतीबिंदू हे जे आजार आहे ज्याच्यामुळे आंधळेपण येते, अशाला दूर करायचा संकल्पना भारतीय जनता पक्षाची जी आहे
आणि त्या अंतर्गत आमची जी ही स्कीम चालू आहे ती स्कीमच मी इथे राबवतो. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये काही न करता बाकी काही वाटप करून लोकांचे मतं मागणं एक अतिशय चुकीची संकल्पना आहे. भारतीय जनता पक्षाने कधीच अशी संकल्पना किंवा कधीच असे विषय घेतलेले नाही आहे. आम्ही लोकांच्या सेवेमधूनच लोकांचे मतं मागतो. माझं आव्हान आहे यावेळेस की पुढच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्ष जो आपले आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातात हे राज्य जे सुरक्षित आहे, मागच्या 5 वर्षामध्ये हे राज्याने ज्या स्पीडनी एक झेप घेतलेली आहे डेव्हलपमेंटकडे, ती झेप पुढे आणखी वाढवावं म्हणून आवाहन करतो धामणगाव रेल्वे मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना या माध्यमातून की आपण कृपया आपले अमूल्य मत जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या कमळला देणे. उमेदवारी करता मी डॉक्टर नितीन धांडे 100% इच्छुक आहे. मी उमेदवारी पक्षाकडे माझी मागितलेली आहे. मागितलेली उमेदवारी समजा पक्षाने मला दिली तर मी नक्की लढेल, नाहीतर ज्याला उमेदवारी पक्ष देईल त्याचं आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाचं काम करू. आम्ही कमळालाच निवडून आणू. महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या विद्यमानाने भव्य नेत्रदान नेत्र तपासणी शस्त्रक्रिया वाटप दंत तपासणी शिबिर येथे संत गजानन महाराज मंदिर येथे नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित केलेले आहे. तरी मी नितीन धांडे यांचे सर्व नांदगाववासी व नांदगाव खंडेश्वर तालुकावासी यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. माझं नाव रमेश अवचारे, नांदगाव खंडेश्वर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि आज या नांदगाव खंडेश्वर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जे शिबिर आरोग्याचं शिबिर घेण्यात आलेलं आहे, नितीन धांडे सरांचं आम्ही कौतुक तेवढंच करतो, कारण या भागामध्ये जास्तीत जास्त आरोग्याविषयी, डोळ्याविषयी, दंताविषयी जनजागृती करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजचा जो कॅम्प लागलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. बाहेरगावातून, अति दुर्गम भागातून, खेड्यापाड्यातून आज लोक इथं आरोग्याच्या विषयी डोळ्याची तपासणी करण्याकरता आणि दंताची तपासणी करता दुरून कुठून पायदळ कुठं ॲटोने लोक इथं आलेले आहेत आणि या आरोग्य शिबिरांचा ते लाभ घेत आहे. खरोखर भारतीय जनता पार्टी आज
भारतीय जनता पार्टीच्या या कार्याला आम्ही सलाम करतो. भारतीय जनता पार्टीच्या कार्याला आम्ही सलाम का करत आहे? कारण का इथे डॉक्टर नितीन धांडे मित्रमंडळ आणि डॉक्टर महात्मे रुग्णालय नागपूर यांच्या विद्यमाने भव्य तपासणी शिबिर घेण्यात आले आहे. त्याचा नांदगाव खंडेश्वरवासियांनी आणि सर्व गोरगरिबांनी मोठ्या संख्येने येऊन इथे प्रतिसाद दिला आहे. छान आहे. आमची इथे पहिल्यांदाच नितीन भाऊ आणि सगळ्यांनी शांततेने आणि याचं कौतुक आहे की चांगले चांगले डॉक्टर आले आहेत आणि तुम्ही त्या शांततेने घ्या, शांतता राखा आणि शांततेने घ्या. कारण सरकार चांगले आहे आणि तुम्ही त्याचा फायदा घाई करू नका, शांततेने तपासला मिळेल. गजानन काकडे, डॉक्टर नितीन दांडे मित्रमंडळ आणि डॉक्टर महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी नेत्र तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिराची अल्पशी नांदगावला संलग्नित असलेल्या गावखेड्यामध्ये जो प्रचार केला त्या प्रचाराला जनतेचा चांगला रिस्पॉन्स आला. भरपूर रुग्ण नेत्र तपासणीसाठी आणि दंत तपासणीसाठी या शिबिरामध्ये सहभागी झाले. या शिबिरामध्ये या ठिकाणी नेत्रांची तपासणी होणार आहे, परंतु ज्यांचे मेजर प्रॉब्लेम असतील, ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे, शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांना नागपूर येथे डॉक्टर महात्मे नेत्र रुग्णालय या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना नेण्याची आणि आणण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा आयोजन समितीची आहे. याशिवाय मंगरूळ चव्हाळा या ठिकाणी सुद्धा एक दंत तपासणी शिबिराचा कॅम्प झाला, तिथेही चांगला प्रतिसाद होता. चांदूर रेल्वे या ठिकाणी सुद्धा नेत्र तपासणी आणि दंत तपासणी शिबिर झालं, त्याला सुद्धा जनतेचा चांगला सहभाग होता. आणि डॉक्टर धांडे साहेब हे स्वतः व्यवसायानं डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचे शिबिरं वेगवेगळ्या ठिकाणी राबवल्या जात आहे. एक सक्षम नेतृत्व दांडे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व शिबिराचं आयोजन होते. जनतेसमोर प्रतिसाद आहे. धन्यवाद. नांदगाव खंडेश्वर या नगरीमध्ये विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर धांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणी व दंत तपासणीचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आणि या ग्रामीण भागामध्ये जे काही गरजू लोक आहेत अशा या गरजू लोकांचे डोळ्यांवरती जे काही मोतीबिंदू आहे, जसे दंतक्रिया आहे, हे मोफत निःशुल्कमध्ये मोठ्या प्रमाणावर इथे करण्यात येत आहे. ज्या गरजू व्यक्तींना, एखाद्या व्यक्तीचं जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर त्यांना या आमच्या मित्रमंडळाद्वारे नागपूरला पाठवून त्यांच्यावर निःशुल्क उपचार करण्यात येईल. आणि या जे आज इथे शिबिर आयोजित झालेले आहे, या शिबिराला कमीत कमी 3000 रुग्णांची नोंद येथे झालेली आहे आणि या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आराम आराम से, किसी तरह की दिक्कत नहीं होनी चाहिए, दर्द नहीं होनी चाहिए, कोई त्रास. पहले मेरे को बता दे, दर्द नहीं देगा ना? कमी करा ठीक आहे.